नमस्कार मित्रांनो, लोकप्रिय मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नव्या कलाकारांची एंट्री केल्या जातात. स्टार प्रवाहाच्या अशाच एका लोकप्रिय मालिकेत एका बहुचर्चित अभिनेत्याची एंट्री होणार आहे. हे अभिनेते नेमके कोण आहेत ते आपण पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावडे यांच्या मुख्य भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत जानकी आणि ऋषिकेश हे दोघं मिळून नानांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ऋषिकेशच्या विरोधात केस लढण्यासाठी सयाजी रावांनी मोठ्या नावाजलेल्या वकिलांना बोलावलेलं आहे. सयाजी रावांचे वकील आजवर एकही केस हरलेले नसतात. त्यांचं नाव आशुतोष निंबाळकर असतं. मुंबईत राहणारे निंबाळकर फक्त सयाजी रावांच्या शब्दाखातर मुळशीला यायला तयार होतात. यात वकिलाची भूमिका अभिनेते आनंद काळे साकारणार आहेत. टेलिव्हिजन गाजवणाऱ्या 4 दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती. याशिवाय श्रेयस तळपदेच्या माझी तुझी रेशमगाठ या मालिकेत त्याने विश्वजित चौधरी हे पात्र साकारलं होतं. टेलिव्हिजनचे हे लोकप्रिय अभिनेते आता निंबाळकर वकील म्हणून स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री घेणार आहेत. त्यांची एंट्री झाल्यावर जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यात आणखी संकट येणार आहे. त्यामुळे या वकिलाचा सामना जानकी ऋषिकेश कसा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.